वर्षा पर्यटनासाठी देवगडला गेलेल्या चौघा तरुणांवर काळानं घाला घातला। वर्षा पर्यटन जीवावर बेतलं। मात्र हे 5 जण पुन्हा पर्यटनासाठी देवगडच्या दिशेने गेले अन ते अपघातात गेले। आचरा येथील एक ग्रुप वर्षा पर्यटनासाठी मशवी इथं गेला होता। तिथं मौजमजा केल्यानंतर दुपारी हे सर्वजण माघारी फिरले। त्यातील संतोष रामजी गावकर वय 33 वर्ष, सोनू सूर्यकांत कोळंबकर 48 वर्ष, संकेत सदानंद घाडी वय 29 वर्ष, रोहन मोहन नाईक वय 29 वर्ष, रघुनाथ बिनसोळे वय 50 वर्ष हे पुन्हा देवगडच्या दिशेने गेले। नारिंगरे कोटकामते येथील एसटीला बाजू देताना रिक्षाचा अपघात घडला। अपघात एवढा भीषण होता की त्यातील संतोष गावकर, सोनू कोळंबकर, संकेत घाडी, रोहन नाईक यांचा जागीच मृत्यू झाला। तर रघुनाथ बिनसोळे हे गंभीर जखमी असून त्यांना गोवा बांबोळी इथं उपचारासाठी हलवण्यात आलं। हे चौघेही कुटुंबाचे आधार होते। शिवाय गावातील सामाजिक कार्यात पुढाकार घ्यायचे। यातील संतोष हा अविवाहित होता। त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे। सोनू कोळंबकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे। संकेत घाडी याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील असा परिवार आहे। रोहन नाईक यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे। कुटुंबाचा आधारच यामुळे हरपलाय। त्यांच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली।